सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा, आज मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देणारे सगळ्यांना लक्षपूर्वक ऐकायचे. अनेक लोकांचे प्रश्न असतात, उत्तर द्यायला भेटत नाही. त्याच्यामुळे आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेत. बराच दिवस झालं कुठल्या तरी मार्गावर व्हिडिओ बनवायचा, पण प्रश्नाचे उत्तरच काय संपत नाही. तरी मी आज प्रश्नाची उत्तरं देतो. बघा कसं असतं, अनेक लोक आहेत ना, जीवनामध्ये काय त्रास झाला ना, मग तो शारीरिक असो मानसिक असो या कुठलाही असू द्या, तो लोक काय करतात, कुठल्या तरी थातुरमातुर माणसाकडनं काहीतरी गोष्टी अंगावरनं उतरून घेतात आणि शरीराला त्रास करून घेतात. ज्याची पात्रता नाही, ज्याची योग्यता नाही आहे, ज्याच्या शरीरामध्ये बळ नाही आहे, म्हणजे तपश्चर्याचं, जर अशा लोकांकडनं तुम्ही काही वस्तू अंगावरनं उतरून घेतल्या तर तुमच्या शरीरावरती त्रास होणारच आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कोणाच्याही हातातनं कुठलीही वस्तू उतरू नये. कुठल्या तरी अधिकारी पुरुषाचा आदेश असेल तर त्याचा प्रभाव पडतो, नाही तर अन्यथा पडत नाही. कारण की ही गुरुपरंपरेतली शक्ती असते. काही लोकांना छोट्या मोठ्या गोष्टी माहिती असल्या का लगेच बोलतात मला कळतं, मला अमुक समजतं, मग लगेच तो काही ना काही तोडगे बिडगे अंगावरून उतरायचे प्रयत्न करतात. माहिती नसल्यामुळे त्या व्यक्तीला किती त्रास होऊ शकतो तेही समजत नाही. आणि मग अशा प्रकारे कुठले तरी जळके बिबवे अंगावरनं उतरवायचे. मग तो बिबवा उतरवला का शरीराला वेदना चालू होतात. तसंच काही एका भाविकाचा प्रश्न आहे, महाराज माझ्या अंगावरनं एका अनोळखी व्यक्तीने बिबवा जळका बिबवा उतरवला आणि मला त्यावेळेसपासून त्रास सुरू झाला. मला आईवडील नाही, मी एकटी किंवा एकटा आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. तर म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला साथ द्यायला कोण नसतं, आपल्याला साथ द्यायला फक्त एक ईश्वरच असतो. आणि ईश्वरावर विश्वास ठेवून त्याचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं. कुठल्या बाबागिरीला बळी न जाता तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणे, तुमच्या आत्म्यावर विश्वास ठेवणे, तुमच्या आत्मबलावर विश्वास ठेवणे आणि तुमच्या इष्टदेवतावर विश्वास ठेवणे. जर तुम्ही स्वामी समर्थांची सेवा केली तर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये उतराउतरीच्या येणारच नाहीत. नाथांची सेवा करा, स्वामींची सेवा करा, बघा जीवनामध्ये किती चांगलं होतं तुमच्या. म्हणून प्रत्येकाला लोकांना नाम सांगितलं का ते नामस्मरण करायला नको. लोकांना फक्त बाबा 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 काहीतरी करेल. अहो, बाबांनाच मृत्यू आहे. बाबा काय करणार आहे? बाबा आज दिसेल उद्या दिसणार नाही, कुठं मरून पडेल त्याची गॅरंटी नाही. त्याच्या संचितात ईश्वराने काय दिले काय त्यालाच माहिती नाही. म्हणून श्री स्वामी समर्थ सकाळ संध्याकाळ एक एक तास घ्या. 10 मिनटं 15 मिनटं घेऊन काय करणार आहे? जेवायला बसलं तरी आपल्याला अर्धा तास वेळ लागतो. मग त्यापेक्षा काय करा, सकाळीच 1 तास मस्तपैकी स्वामींचं नामस्मरण करा, संध्याकाळी 1 तास स्वामींचं नामस्मरण करा. बघा तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते पण मोठ्याने करा. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय, स्वामी समर्थ. अशा प्रकारे तुम्ही जर नामस्मरण केलं तर बघा तुमच्या जीवनामध्ये किती छान आणि सुंदर पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते का नाही. बघा तुम्ही, लोकांना वाटतं काहीतरी तोडगे करूनच फरक जाणवेल, पण तोडगा करून आज आणखी तुम्ही आजारी पडलात. त्याला माहितीच नाही ना कसा करायचा काय करायचा. त्याच्यामुळं या असे जळके बिबवे अंगावरनं उतरवायचे नाही. त्याचे प्रयोग अनेक होतात, ते अंगावर पण उमटले जातात. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा त्याग करावा. याला काय मंत्र उच्चार असतात ते तामसिक शक्तीतनं केले जातात, सात्विक शक्तीतनं नाही केले जात. म्हणून लक्षात ठेवा, कोणाचंही ऐकू नका. कोण काय सांगेल तुम्हाला मी करतो मी करते, अशा लोकांच्या नादी लागू नका आणि स्वामींचं नाम घ्या. त्याच्यावर तुम्हाला एक उपाय सांगतो, तो त्रास तुमचा बंद होऊन जाईल. काही चिंता करू नका. आलं लक्षामध्ये? पण इथून पुढे सावधान राहा. बघा, एक लिंबू घ्यायचं आहे, त्याच्यावर हळदी कुंकू लावायचं आहे, त्याच्यावर एक कापूर जाळायचा आहे आणि 7 वेळा
अंगावरनं वरून खाली उतरवायचे आणि मंत्र बोलायचा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा मंत्र बोलून 7 वेळा उतरवून तो लिंबू पाण्यात सोडून द्यायचा आहे. असं फक्त तुम्ही 7 दिवस करा, तो त्रास तुमचा बंद होऊन जाईल. आलं लक्षात? परत असं कोणाच्या नादी लागू नका. तेवढं करा, केल्यावर त्याचा अनुभव येईल तुम्हाला, चिंता करू नका. असो, आता दुसरा प्रश्न असा आहे, कॉलनीतील भावकीतील मरण पावलेले लोक स्वप्नात येतात. 3-4 माणसे एकदम दिसतात. ते जास्त जवळचे पण नाहीत. जेव्हा झोपून जागे होते तेव्हा कळते की ते माणसे मरण पावलेली आहेत. त्याच्या जवळची लोक सोडून ते मलाच का दिसतात? खूप परेशान आहे महाराज, उपाय सांगा. कसं असतं माहिती आहे का, नातं जवळचं असो किंवा लांबचं असो, कसे जे गेलेले व्यक्ती आहेत ते अतृप्त आत्मे झालेले आहेत. जर ते तुमची आणि त्यांची जास्त जवळीक असेल, तर जास्त तुमचं क्लोज नातं असेल, तर ते मुद्दामून जवळ येतात. समजा एखादा व्यक्ती जास्त भक्तिवान आहे, भक्ती करणारा असेल, तर अशाही लोकांच्या, जी लोक सेवा करणारे आहेत त्यांच्याही जवळ अशा अतृप्त आत्मे येतात. कारण की त्यांच्या लोकांच्या स्वप्नात जाऊन ती लोक त्यांची काही शांतता करत नाहीत. त्याच्यामुळं त्या आत्म्यांना असं वाटतं की एखादा हा भक्तिवान व्यक्ती आहे, चला आपल्या नात्यातलाच आहे, याच्या स्वप्नात जाऊन हा तरी त्यांना सांगेल, बाबा तुमची मेलेले मृत व्यक्ती माझ्या स्वप्नात भरपूर येतात, तुम्ही काहीतरी त्यांची शांतता करा, कुठेतरी त्रिपिंड श्राद्ध करा, कुठेतरी नारायण नागबळी करा किंवा भागवतचं पारायण करा, म्हणजे त्यांना सुटका मिळेल. म्हणून ते अतृप्त आत्मे तुमच्या स्वप्नात येतात. ते काय तुमची हानीबिनी करणार नाही, तुमच्या स्वप्नात येतात, फक्त एवढंच आहे. म्हणून काय चिंता करू नका तुम्ही आणि काय घाबरू पण नका. आणि हे जर बंद करायचं असेल तर काही घाबरायचं कारण नाही आहे. 7 दिवस भागवताचं पारायण करा तुम्ही, ते आपोआप बंद होऊन जाईल. आलं लक्षामध्ये? पण करा, केल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही. आलं लक्षामध्ये? ते पारायण केलं का भागवताचं, ते आपोआप बंद होऊन जाईल. स्वप्नात येणं बिणं सगळं बंद होईल. सकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा, संध्याकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. हे आपोआप येणारे, स्वप्नात येणारे बंद होऊन जातील आणि त्यांना गती मिळेल. पण त्यांच्या नावाने भागवताचं पारायण करा, त्यापेक्षा त्यांच्या लोकांना सांगा, हे आपोआप बंद होऊन जाईल. आणि तुम्ही तुमच्या पुरतं करा. 1-2 दिवसाचं भागवताचं पारायण करा आणि रोज सकाळ संध्याकाळ अर्धा तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. हे आपोआप बंद होऊन जाईल. काय घाबरू नका, बिंदास राहा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. आलं लक्षामध्ये? करून तर बघा, मग अनुभव येईल तुम्हाला. भागवताचं पारायण करा, ते आपोआप बंद होऊन जाईल. तेवढं करून बघा. असो, पैसे टिकण्यासाठी उपाय सांगा. खर्च कमी करा, पैसे टिकतील. आता काय बोलायचं लोकांना? कसं असतं माहिती का, जिथं फॅमिली असते, आई वडील, मुलं बाळं, बायको, तुम्ही, अनेक खर्च आला जीवनामध्ये, आजारपण आलं, मुलांचं शिक्षण आलं, आई वडील आले, त्यांचं आजारपण आलं, त्यांना 2 पैसे लागतात, बायको आली, तिचं आजारपण आलं, तिला 2 पैसे लागतात. अहो, जिथं प्रपंच आला तिथं पैसा खर्च होणारच आहे. पैसे टिकवणे हे तुमच्या हातामध्ये आहे. त्याला कुठला बाबा भगत पैसे, बाबा मी मंत्र देतो, कुठला तरी लिंबू देतो, घरात ठेव, पैसे टिकून राहतील. कसे टिकतील? तुमच्या जर गरजाच इतक्या असतील तर पैसे टिकणारच नाही ना. गरजा कमी करा. जिथं 10 रुपये 5 रुपये खर्च करा, 5 रुपये बॅलन्स ठेवा. सगळं तुमच्या हातात आहे. आपोआप सगळं काही छान होणार आहे. त्याला कुठला बाबा भगत करायची गरज लागणार नाही. सकाळी उठल्या आनंदात स्वामींचं नामस्मरण करा, संध्याकाळी नामस्मरण करा, तर अर्धा तास 15 मिनटं खूप मानसिक आत्मिक समाधान वाटेल आणि कामधंद्याकडे फोकस करा तुमच्या. सगळं चांगलं होईल. हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. आलं लक्षामध्ये? त्याला काय कुठला उपाय काय करू शकत नाही. आलं लक्षामध्ये? तुम्हाला महाराज काय उपाय सांगतच नाही. बघा, तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुमच्या हातात आहे पैसा टिकवणे न टिकवणे.
कुठली वस्तू आणून काही करून पैसा टिकत नसतो. पैशाला अनेक वाटा असतात, म्हणून लक्ष्मीला चंचल असं म्हटलं गेलेलं आहे. ती किती धनवान व्यक्ती असू दे, ती येणार जाणार. थोडेफार पैसे कसे टिकवायचे हे तुमच्या हातात. ते टिकवले तरी त्याला अनेक रस्ते असतात, म्हणून सावधान राहा. जेवढी गरज आहे तेवढाच खर्च करा, अन्यथा पैसे जपून वापरा. हे तुमच्या हातामध्ये आहे. आलं लक्षामध्ये? माणसाचं मन एवढं विचित्र असतं ना, ते नुसतं धावत राहतं, चंचल असतं. हे घेऊ का ते घेऊ का असं मन तुम्हाला घ्यायला लावेल. समजा एखादी वस्तू कुठे तुम्ही मॉलमध्ये गेला, कुठे गेला, आपोआप बुद्धी फिरायला लागते. अरे वा काय छान आहे, अरे वा किती मस्त आहे, हे घेऊ का ते घेऊ का, अमुक घेऊ का, अशी अवस्था निर्माण होते माणसाची. जेवढी गरज आहे ना तेवढंच माणसाने घ्यावं. त्या ठिकाणी त्यापेक्षा अशा ठिकाणी जाऊच नाही, त्याच्यामुळे आपल्या हातातनं पैसा निघून जाईल. आलं लक्षामध्ये? माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होते अशा ठिकाणी, समजत नाही मला अरे मी कसा काय एवढा पैसा गेला. हे तुमच्या बुद्धीने मनाने तुम्हाला पळवलं. आलं लक्षामध्ये? हे सर्व तुमच्या हातात आहे. तुम्ही शांत बुद्धी ठेवा, स्वामींचं नामस्मरण करा, आपोआप पैसे टेकले जातात. असो, मनातील निगेटिव्ह विचार येतात, घरात थांबू वाटत नाही, मृत व्यक्तींचे भयभीत स्वप्न पडतात. याच्यावर काय करावं? वाचवा महाराज. बघा, मृत व्यक्ती म्हणजे तुमच्या जर फॅमिलीतले असतील, म्हणजे त्यांना सुटका मिळालेली नाही आहे. जर तुमचे पूर्वज असू शकतात किंवा बाहेरची लोक पण असू शकतात. तर जर असे स्वप्न पडले ते योग्य नाही आहे, ते अयोग्य आहे. त्याच्याने त्रास, हानी होते, मनामध्ये भय निर्माण होतं. पण काय घाबरायचं कारण नाही. ते काही स्वप्नात येतात म्हणून आपला जीव घेणार असं काहीच होणार नाही. पण ते बंद होण्यासाठी चिंता करू नका. त्याच घरामध्ये थांबा, त्या घरामध्ये 7 पारायण भागवताचे करा. बघा आपोआप ते मृत व्यक्ती यायचे बंद होतील स्वप्नामध्ये आणि तुम्हाला खूप बरं वाटायला लागेल. घरात पण तुम्हाला थांबता येईल. चिंता करायची गरज नाही. येते लक्षामध्ये? मी सांगतो तसं करा. लिंबगंडे फिरून काहीच होणार नाही. ते आतृप्ते आत्मेत ते येतच राहणार स्वप्नामध्ये. त्यापेक्षा ती स्वप्न बंद होण्यासाठी भागवताचं पारायण तुम्ही स्वतः करा 7 दिवसाचं. ते मनातली इच्छा बाळगून ते आपोआप यायचं बंद होऊन जाईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा, सगळं बंद होऊन जाईल. मी सांगतो तसं करा फक्त. आलं लक्षामध्ये? चिंता करायची काही गरज नाही आहे. तेवढं करा फक्त. माझ्या मुलाला बरे वाटत नाही, नाव कृष्णा आहे. आता तुमच्या मुलाला बरं वाटत नाही, नाव कृष्णा आहे. आता किती वय काय वय ते मला माहिती नाही, पण चिंता करू नका. बघा, जर मुलाला शारीरिक त्रास असेल तर डॉक्टरही दाखवा, डॉक्टरही करा. विज्ञान पण अध्यात्म दोन्ही गोष्टी करा. काही चिंता करायची गरज नाही. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल तर घरामध्ये तुमच्या मुलाला गीतेतला 7वा अध्याय वाचायला लावा. काय वाचायला लावा? 7वा अध्याय 3 महिने वाचायला लावा. त्याला बरं वाटायला लागेल हळूहळू. आणि सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायला लावा. सकाळ संध्याकाळ ओम शिव गोरक्षनाथाय नमः हे नामस्मरण करायला लावा. ही अध्यात्मशक्ती झाली. आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनाने डॉक्टरही दाखवा. आलं लक्षामध्ये? पण हे करा म्हणजे हळूहळू त्याला बरं वाटायला लागेल. चिंता करायची गरज नाही. जमीन जागेसाठी एकाने पूर्ण भावकीच संपवली आहे, त्याला संपवलं तर काय पाप लागेल का? अरे बाबा असं करू नको. कुठला प्रश्न तू मांडलाय? एका व्यक्तीने पैशासाठी अख्ख्या भावकीला त्रास दिला, भावकी संपवली, मग त्याला संपवलं तर चालेल असं करू नको. त्याची कर्म, त्याचे प्रारब्ध त्याला ते भोगायलाच लावेल आज ना उद्या. तू कशाला तुझ्या हाताने हे करतोय? असं करू नको बाबा. कायदा कडक आहे. तू तुझ्या पद्धतीने चांगला राहा, आनंदात राहा, सुखी राहा, तुझे कष्ट कर, काम कर. त्याचा बोलतात ना, एकदा पापाचा घडा भरला का तो फुटणार आणि तुमच्या डोळ्यासमोरच दिसणार. आज त्यांनी तुम्हाला त्रास दिला. बघा, कर्माचा सिद्धांत असतो. कर्म परिपक्व असतात. कैरी बोलतात ना, झाडाला जर कैरी लागली ती कच्ची असते, पण आज न उद्या पिकते, तिला तोडायची पण गरज लागत नाही. कधी हवेने पडते कच्ची असली तरी, आणि कधी नाही पडली तर परिपक्व म्हणजे पिकून ती गळून खाली पडते. यालाच कर्म असं म्हटलंय. मग ते भोगावंच लागणार त्याला आज ना उद्या. त्याला कर्माचा सिद्धांत असं म्हटलंय. तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसेल जर त्यांनी वाईट कर्म केली असतील तर, बरं का, बिनाकामी कोणाला त्रास होता कामा नये. जर तो वाईट करत असेल त्याची कर्म तो भोगेल. तुम्ही का टेन्शन घेताय? सोडून द्या. तुम्ही का गप बसले तो त्रास देतपर्यंत?
त्याला पण कायद्यानुसार एक दणका दाखवायचा ना, तुम्ही का घाबरून राहिले? पैसा आहे म्हणून घाबरले काय? पैसा नाही, 4 लोक एकत्र आले तर कोणालाही कुठेही कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते. म्हणून तुम्ही अशा गोष्टी करू नका, त्याचे कर्म त्याला आपोआप भोगावे लागतील. बाबांनो, असा विचार पण मनात आणू नका. आलं लक्षामध्ये? जर मनामध्ये शांतता लाभायची असेल, सकाळ संध्याकाळी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. बघा, जीवनामध्ये सुख शांती मानसिक आत्मिक समाधान राहील आणि खूप बरं वाटायला लागेल तुम्हाला. म्हणून चिंता करायची गरज नाही आहे. जे काय मी सांगितलं लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी स्वामींचं नामस्मरण करायचे सकाळ संध्याकाळ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश.